त्याचा समाज माध्यमांवरून निषेध केला. त्यांच्याशी फोनवर बोलले असंही मला समजलं. पण अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये का घडतायत याचं कारण गेल्या 10 वर्षात जे विष या देशामध्ये पसरवलं गेलेलं आहे, धर्मांधतेचं, अंधभक्तीचं, त्यातून असे माथे फिरून निर्माण झाले. देशाच्या न्याय व्यवस्थेविषयी आदर बाळगावा असं वातावरण नाही. किंबहुना न्याय व्यवस्थेला जोडे मारावेत अशी परिस्थिती. पण न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याविषयी व्यक्तिगतरित्या आणि त्यांच्या कामाविषयी देशाला आदर आहे. म्हणजे हा एक आशेचा किरण आम्हाला दिसतोय भूषण गवईंच्या रूपानं. नाहीतर गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचे पूर्ण धिंडवडे मोदी आणि शहांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे भूषण गवई यांच्यावरती हल्ला करणारे किंवा हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक आहेत. सनातनी म्हणून घेणारे. विष्णूचा अवतार नक्की कोण, त्याला का राग आला? नरेंद्र मोदी विष्णूचे 13वे अवतार आहेत म्हणून त्यांना राग आला का, असं ते म्हणतात. की सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली की जाऊन भगवान विष्णूची प्रार्थना करा, आराधना करा. ते प्रत्यक्ष भगवान विष्णूविषयी बोलले असतील. यांना वाटलं असेल की भगवान विष्णूच्या 13वे अवतार जे आहेत भाजपात सध्या, म्हणून यांना राग आला, अशी शक्यता मला जास्त वाटते. असे मठ्ठ बिंडोक बरं का, आणि हिंदुत्वाला कलंक लावणारे हे लोक आहेत. हे बेगडे हिंदुत्ववादी लोक आहेत. हे खरे हिंदू नाही आहेत. ज्यांनी सनातनच्या नावाखाली हल्ला केला त्यांनी भारताच्या संविधानावर हल्ला केला, भारताच्या आत्म्यावर हल्ला केला. एक लक्षात घ्या की भारताच्या सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीवरती हा हल्ला झाला. आणि ज्यांच्याविषयी या देशाला प्रचंड आदर आहे या क्षणी, आणि त्यांना जो कमी कालावधी मिळाला तो यापेक्षा जास्त मिळायला हवा होता अशी भावना लोकांची आहे. म्हणजे किती आदर आहे. अशा व्यक्तीवरती बूट फेकून स्वतःला सनातनी म्हणून जाहीर करणं हे या देशाच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे जे भारतीय जनता पक्षाने काढलेले आहेत त्याचं हे स्वरूप आहे. ज्याने हल्ला केला तो म्हणतो मी नशेत नव्हतो, मला कसलाही पश्चाताप नाहीये. तेच तर म्हणतोय ना. गोडसेलाही कुठला पश्चाताप नव्हता ना. गोडसेलाही पश्चाताप नव्हता. मारेकरांना, हल्लेखोरांना कधीच पश्चाताप होत नाही. ते वेगळ्या धुंदीमध्ये असतात. ते अंधभक्त असेच आहेत सगळे. अंधभक्तांना कधी पश्चाताप होतच नाही.